पांचपावली पुलिस स्टेशन की हद में लोकेश ढाकने नामक व्यक्ति भरतनगर की ओर जा रहा था। इसी दौरान 3 व्यक्तियों ने उसका रास्ता रोककर उसे कलकत्ता रेलवे लाइन की तरफ ले गए और उसे धमकी देकर उसकी मोटरसाइकिल 2 मोबाइल छीन ले गए। इस मामले में 24 घंटे के भीतर ही पुलिस ने तीनों ही आरोपियों को गिरफ्तार किया है। जानकारी है कि ये लोग परिसर में अपने नाम के बैनर लगाकर लोगों के बीच दहशत निर्माण करने का कार्य करते थे। फिलहाल इन पर क्रिमिनल रिकॉर्ड दर्ज होने की जानकारी है। बरोबर आहे, लोकेश ढकाते आपल्या गाडीने भरतनगर भरतवाडा दुर्गानगर येथे जात असताना यश डवल्या नावाचा एक क्रिमिनल आहे, त्यांनी त्याला रस्त्यावर अडवलं बांगलादेशला, लुक्का चौकात घेतलं। त्या ठिकाणी जगदीश गोखलेला फोन करून बोलवलं। जगदीश गोखलेवर पण 27-28 गुन्हे आहेत। तो 2 लोकांना घेऊन आला, ते बिट्टू चौरे आणि लक्की एडेचाल म्हणजे सोनवणे। त्या सर्वांनी मिळून त्या लुक्का चौकातून त्या मोटरसायकलने त्याला बसवले। जबरदस्तीने पैसे मागत होते, तो पैसे नाही दिला। त्याच्यामुळे त्याला कलकत्ता रेल्वे लाईन बांगलादेश तिथं घेऊन गेले आणि जगदीश गोखले हा चायना मेडचा चाकू दाखवला। पैसे दे म्हणलं। त्यावेळेला त्याच्याकडे पैसे नव्हते, तर त्याची मोटरसायकल हिसकवले, त्याच्याकडे 2 मोबाईल हिसकवले, त्याच्याकडे टूल किट होता 5000चा, म्हणजे टोटल 1,30,000चा मुद्देमाल जबरीने हिसकावून पट्ट्याने मारले। त्या शरीरावर पट्टे बेल्ट जो राहतो त्याच्याने मारले आणि चायना मेड चाकू दाखवून हे सर्व प्रकार झालेले आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर मारहाण करून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। 24 तासाच्या आतमध्ये सध्या 3 आरोपी अरेस्ट आहेत। त्यांच्याकडून सर्व गुन्ह्यात वापरलेला मुद्देमाल आणि चोरीस नेलेला जबरीने चोरी नेलेला मुद्देमाल सर्व जप्त केलेले आहे। आता 1 आरोपी बाकी आहे, त्याला पण लवकरच अटक करू। सर, जे आरोपी अटक आहे त्यांचा पार्श्विक रेकॉर्ड काय समोर आलाय आणि सर आपल्या ज्या एरियामध्ये हे लोक राहतात तिथे आपल्या नावाचा मोठे बॅनर लावून हे लोक दहशत निर्माण करतात, त्यानंतर पोलीस काय करणार काय? नाही, त्याच्या बाबतीत आपण मनपाला पत्र व्यवहार करून त्याला ते काढून घेऊ। ते आता आम्ही तुम्ही निदर्शनाला दिले ते आपण काढून घेऊ, त्याच्यात काही शंका नाही। आणि हे लोक भाईगिरी करण्याच्या प्रयत्नात आहे, त्यांना आपण भाईगिरी होऊ देणार नाही। कायदेशीर कारवाई करून त्यांना प्रिव्हेंटिव्ह करू, त्यांना पुढील कायदेशीर कडक कारवाई करू। सर, जे अटक आरोपी त्यांचा काही पार्श्विक रेकॉर्ड समोर ते पूर्ण सर्व क्रिमिनल रेकॉर्डचे आहेत। जबरी चोरी आहे, 302, 307 सारखे गुन्हे आहेत त्यांच्यावर, खंडणीसारखे गुन्हे आहेत। त्याच्यामुळे त्यांच्यावर आमचा आता वॉच आहे, अटक केलेली आहे त्यांना। पुढील कडक कायदेशीर कारवाई करू। आपके नागपुर शहर में 1 फरवरी से शुरू हो चुका है न्यू स्टाइल एक्सक्लूसिव हैंडलूम एग्जीबिशन, जहां एक ही छत के नीचे मिलेंगे देश के कोने कोने से प्रख्यात कई हैंडलूम, क्लॉथिंग, होम डेकोर, ज्वेलरी और फूड आइटम स्टॉल्स, वो भी 20% डिस्काउंट के साथ। एंट्री और पार्किंग बिल्कुल फ्री। अनोखी खूबसूरत चीजों से भरपूर ये एग्जीबिशन लोकेटेड है पटेल ग्राउंड नियर बीसा मस्जिद, मेन बीसा चौक, नागपुर में। टाइमिंग्स है सुबह 11 से रात 10 बजे तक। अधिक जानकारी हेतु संपर्क करें शारदा प्राजित ऑन 9822656077 और शाहरुख शेख से 6350029715 पर।